पवन न्यूज चिपळूण। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व तालुका प्रमुख या सर्वांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम आज करायला घेतलाय। आणि हा आरोग्य शिबिर हा फक्त एक राजकीय कार्यक्रम नसताना आपण इकडे गुहागरवासियांसाठी काहीतरी चांगला एक कार्यक्रम घेतोय, हेच मगाशी निलेश सुर्वेदादा यांनी त्यांचे शब्द व्यक्त केले। आणि आता जास्तच काही विषय दुसरे काही न घेता या आरोग्य शिबिराला आपण सुरुवात करूया। या आरोग्य शिबिरासाठी माझ्या तालुका प्रमुखांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी इकडे काही मागणी केली होती, ती होती अँब्युलन्सची। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी आज एवढी मोठी मदत आपल्याला दिलेली आहे आणि त्यांच्या वतीने आज जेवढे डॉक्टरांची टीम आलेली आहे त्यांचा मी खूप खूप आभार। त्यांच्या कार्यक्रमाला यश लाभो। प्रत्येक वर्षी तुमचे फक्त एक नव्हे तर 2 किंवा 3 किंवा 4 कार्यक्रम हो आणि याकडे गुहागरवासियांना आरोग्याचे चांगले आपण म्हणू शकतो की फळ लागो। आणि हेच बोलून माझे मी 2 शब्द पूर्ण करतो। ही अँब्युलन्स आपल्या गुहागरच्या प्रगतीसाठी असेल, या इकडच्या लोकांच्या सहकार्यासाठी असेल, म्हणून मला असं वाटतं की या अँब्युलन्सच्या मार्फत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने आपल्याला खूप मोठी मदत दिलेलीच आहे आणि यापुढे पण मदत करत राहतील असे मी खरं म्हणजे समाधानाची गोष्ट वाटली की जुनं जे एक शिवसेनेचं पर्व होतं विपुलदादा, भारतीय जनता पार्टीने शिवसेना कार्यक्रम कोणाचाही असू दे सगळे आवर्जून यायचे आणि या जुन्या पण नव्याने प्रवाहित जो पर्व सुरू झालंय त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करेन खरोखर। आणि तुमच्याकडे बघण्याचा मी दृष्टिकोन अगोदरच सांगितलं की तुम्हाला आम्ही विकसनशील नेतृत्व म्हणतो एवढ्यासाठी। राजकारणात पुढे काय होईल मला माहित नाही, पण आमची अपेक्षा आहे आणि मी या मताचा आहे की राजकारणात कुठल्याही पक्षातून युवा नेतृत्व ही त्याच्यामध्ये आली पाहिजे, त्यांना जोपासलं गेलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे। आपापल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी मनामध्ये एखादी विषय असतो की काय केलं पाहिजे। आणि या गुहागर तालुक्यामध्ये काय करायचं असेल तर आरोग्याचे शिबिर आपण चालूच आहे, ते उत्तम उपक्रम आहे। कारण आपल्या निमित्ताने गुहागरमध्ये जर एखादे उद्योग आले आणि त्या उद्योगातून रोजगाराच्या संधी तुम्ही आणि आम्ही मिळून जर या गुहागरवासियांना आपल्याला देता आल्या तर तो एक प्रामाणिक प्रयत्न करावा एवढी माझी विनंती आहे। त्याचबरोबर विपुलदादा आमच्या इथे क्रिकेट जोरात चालतो, पण त्याचबरोबर कबड्डी सुद्धा जोरात चालते। आणि कबड्डीमध्ये आमचे जे काही संघ आहेत 16-17 त्यांच्यामध्ये काही मुलांमध्ये असे पोटेन्शियल आहे की खरोखर ते प्रोच्या कबड्डी स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकतात। तुमच्या प्रयत्नाने असा एखादा कॅम्प वगैरे आयोजित करून जर ह्या मुलांना प्रो मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर 100% आम्हाला अधिकच बरं वाटेल। कारण हे तुमच्याकडूनच मी अपेक्षा व्यक्त करू शकतो। राजकारण हा विषय बाजूला ठेवूया, पण युवा नेतृत्व विकसित झाली पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे। नेतृत्व कोणीही करू दे, समविचारी माणसं एकदा आली तर एक चांगली क्रांती घडते आणि ती क्रांती तुमच्या नेतृत्वात जर गुहागर विधानसभेत घडली तर त्याच्या पाठीमागे आणि त्याच्या बरोबरीने माझं सहकार्य नक्की असेल। एवढंच मी तुम्हाला या